नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ॲनॉलॉजी आहे, सॉरी फॉर दॅट, इथं ऑर्डर नसला पाहिजे, इथं ॲनॉलॉजी असायला पाहिजे. ओके, या व्हिडिओमध्ये आपण जे ॲनॉलॉजीचे क्वेश्चन आहे, महाराष्ट्र MCETमध्ये दरवर्षी 1 किंवा 2 क्वेश्चन विचारतात महाराष्ट्र CETमध्ये. म्हणजेच 1 किंवा 2 क्वेश्चन कंपल्सरी राहतात हो नाही. ओके, आणि या व्हिडिओमध्ये आपण टोटल 20 का 25 क्वेश्चन्स करणार आहोत आणि 25 क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी. ओके. आणि या लेक्चरमध्ये जेवढे पण ॲनॉलॉजीचे टाईप्स आहे, त्या टाईप्सचे जे क्वेश्चन येऊ शकतात, म्हणजेच फर्स्ट आहे बेसिक रिलेशन, कोणचं आहे फंक्शन आणि प्लेसचे. त्यानंतर आहे इथं आपण लास्टला मी दिलंच आहे. ओके, एक मिनटं हां, इथं बघत आहे फंक्शन जे रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतं ॲनॉलॉजी, ते पण बघूया. त्यानंतर जे नंबरचे आहेत, नंबरचे बघूया. त्यानंतर जे अल्फाबेट आहे, अल्फाबेटचे बघूया. त्यानंतर जे सेंटॉम आहे, अँटॉम आहे, जे म्हणजेच समानार्थी आणि विरोधार्थी शब्द आहे, त्याचे पण आपण ॲनॉलॉजीचे क्वेश्चन्स बघू. ओके, म्हणजे जेवढे पण ॲनॉलॉजी क्वेश्चन महाराष्ट्र MCETमध्ये विचारू शकतात, ते प्रत्येक क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल फक्त लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट नक्की मारा. तुम्ही जर एक कमेंट जर मारली तर मला वाटेल की मी जेवढी एफर्ट देत आहे तुमच्यासाठी, ते तुम्हाला एफर्ट कमी पडत आहे. ओके, आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की याचे पण मी तुम्हाला एक मिनटं इथे गेल्यानंतर तुम्ही इथे लिंकवर क्लिक करायचं. ओके, लिंकवर क्लिक केल्यानंतर जी प्रॅक्टिस प्लॅटफॉर्म आहे, याच्यावर मी 100+ क्वेश्चन ॲड केले आहे. याच्यावर मी 100+ क्वेश्चन ॲड केले आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी. ओके, म्हणजे प्रत्येक सेक्शनचे मी तुम्हाला क्वेश्चन ॲड करून देईल की जे इथं कॉम्प्युटरचे मी 100 क्वेश्चन ॲड केले आहेत यामध्ये. ओके, आता जर आपलं लॉजिकल रिजनिंगचं कन्सेप्ट जेव्हा पूर्ण आपली जे प्लेलिस्ट संपून जाईल, म्हणजे पूर्ण कन्सेप्ट जेव्हा पूर्ण करून होऊन जाईल, त्यानंतर मी इथं आपले जे लॉजिकल रिजनिंगचे क्वेश्चन्स आहे ते तुम्ही इथे ॲड करून टाकेल. ओके, मग तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता. ओके, त्यानंतर इथे लेक्चर वाईज मी तुम्हाला ऑर्गनाईज करून दिले आहे. टॉप कॉर्न म्हणजे कोणचे लेक्चर कधी राहील. ओके, म्हणजेच कोणतं लेक्चर कधी आहे. इथं जनरेशन कॉम्प्युटरचे, नंबर सिस्टीमचे, आणि त्यानंतर प्लेलिस्ट पण आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला जर अजून फ्री नोट्स पाहिजे, यामध्येच फक्त 100+ किंवा 200+ MCQ आहेत. ओके, तुम्हाला जर अजून MCQ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करून तुम्ही अजून जे महाराष्ट्र MCETमध्ये विचारू शकता क्वेश्चन्स, ते पण तुम्ही ॲक्सेस करू शकता. इथं स्कॅनर आहे, तुमची इच्छा जर झाली तर तुम्हाला पे करू शकता. ओके, तुम्हाला सांगायचं होतं. ओके, त्यानंतर येऊया. त्यानंतर एक मिनटं ओके, सॉरी फॉर दॅट, एक मिनटं कॉम्प्युटर. ओके, चला मग स्टार्ट करूया लेक्चरला. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे बेसिक रिलेशन आणि फंक्शन प्लेसचा. ओके, यामध्ये म्हटलं आहे की हार्ट कशाचे रिलेटेड आहे ब्लडच्या, आणि लंग्स सिम्पल आहे. लंग कशाच्या रिप्रेझेंट करतो, ऑक्सिजनला. इथं काय आपल्याला फक्त महत्त्वाचं काय आहे की तुम्ही फर्स्ट आयडेंटिफाय करा कोणता टाईप आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं जे लॉजिक लावायचा प्रयत्न करा. इथं फर्स्ट आहे हार्ट कशा रिलेटेड आहे ब्लडच्या, लंग्स कशा रिलेटेड आहे ऑक्सिजन. हार्ट पंप्स ब्लड्स आणि लंग्स सप्लाय ऑक्सिजन, म्हणजे काय सप्लाय करतो. ओके, त्यानंतर येते टीचर कशाचं काम करतो, टीच करायचं. आणि शेफ कशाचं काम करतो, कुकचं. ओके, तुम्हाला फक्त तुम्ही आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली क्वेश्चन तुमच्या मनातच आन्सर क्रिएट होऊन जाईल. ओके, त्यानंतर येते तिसरा क्वेश्चन आहे कार कशाची रिलेटेड आहे, कार. आणि त्यानंतर पेज कशाची रिलेटेड आहे, बुक. ओके, मी तुम्हाला यामध्ये फक्त जर थोडेसे मॉडरेट क्वेश्चन जे ॲड केले आहे, मॉडरेट क्वेश्चन जे लेवलचे क्वेश्चन यामध्ये ॲड केले आहे. बिकॉज मी हार्ड लेवलचे क्वेश्चन जर ॲड केले, तुम्हाला समजायला खूप हार्ड जाऊ शकतो. दॅट वाय मी इथं खूप तुम्हाला असं म्हणजे समजायचं असे क्वेश्चन ॲड केले आहे. आणि त्या PDF मी 25 क्वेश्चन तुम्हाला म्हणजे जे महाराष्ट्र MCETमध्ये त्या लेवलचे आस्क करू शकतात, ते एक्झॅक्ट टाईपचे त्या टाईपचे तुम्हाला 25 क्वेश्चन्स क्रिएट करून देईल आणि कमेंटमध्ये देऊन देईल. ओके, फक्त एकदा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईबर मला खूप मदत करतो. ओके, त्यानंतर येते चौथा क्वेश्चन आहे. नंतर फिंगर कशाच्या रिलेटेड आहे, हँडशी. आणि
लिप मीन्स ट्रीच्या रिलेटेड आहे. ओके. त्यानंतर येते फार्मर, मी फार्मरच आहे. त्यानंतर येते फार्मर कशाशी रिलेटेड आहे, फील्डशी. आणि त्यानंतर मायनर कशाशी रिलेटेड आहे, वर्क प्लेसशी. ओके. तुम्ही जर फार्मर असाल तर कमेंटमध्ये नक्की एक वेळेस फार्मर नक्की लिहा. ओके, की मला वाटेल की मी पण फार्मर आहे आणि तुम्ही पण. ओके. त्यानंतर येते टूल आणि ॲक्शन्स. ओके, म्हणजे कोणत्या टूलपासून कोणची ॲक्शन परफॉर्म होते. ओके. त्यानंतर नाईफ कशासाठी यूज होते, कटसाठी. ओके. त्यानंतर सेम ॲज हे कशासाठी यूज होते, सी ॲज कटसाठीच. ओके. त्यानंतर येते, तुम्हाला वाटत असेल खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे, त्यामुळे मी तुम्हाला पी डी एफमध्ये एक्झॅक्ट जे क्वेश्चन येतात म्हणजे त्या लेवलचे तुम्हाला देऊन देईल. फक्त मी समजासाठी तुम्हाला खूप इझी लेवलचे क्वेश्चन घेतले यामध्ये. ओके. त्यानंतर इथे पेन इंकशी रिलेटेड आहे आणि प्रिंटर काय डेट सांगा. ओके, खूप इझी लेवलचे क्वेश्चन. त्यानंतर ते ब्रश पेंटसाठी आणि कीबोर्ड ॲक्शन टायपिंग करायसाठी यूज होते. त्यानंतर इथे आता सिम्टम अँटोम येते, म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. ओके. फर्स्ट आहे बिग. कशाचे, बिग मीन्स इथं आपल्याला लिहायचं आहे अँटोम मीन्स विरुद्धार्थ शब्द. बिग लार्ज, स्मॉल टेनी. ओके, हा नवीन वर्ड आहे. त्यानंतर येते आपण इंग्लिशचे पण करू, आपण प्लेलिस्ट क्रिएट करू आणि इंग्लिशचे पण आपण लेक्चर्स आणू. ओके. आता जे आहे 1पासून तर 10पर्यंत, 1 मार्च टू आता 10 मार्चपर्यंत आपण जेवढे मॅथमॅटिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ते कवर करू. ओके. त्यानंतर 11 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत जे याचे आहे इंग्लिशचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, म्हणजे पूर्ण ऑल जे कन्सेप्ट आहे त्यामध्ये करू आणि आपल्या त्यानंतर उरते 10 दिवसमध्ये जे मॉक टेस्ट करू आणि काही प्रिडिक्शन पेपर काढू, म्हणजे ते मराठी एमसीक्यूमध्ये विचारू शकतात, म्हणजे आपली प्रॅक्टिस पण होऊन जाईल. ओके. त्यानंतर इथे 10वा क्वेश्चन आहे हॉट. त्यानंतर हॉट कसे रिलेटेड आहे, कोडसाठी आणि अप डाऊन. ओके. फक्त तुम्ही आयडेंटिफाय करा रिलेशन, त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली आन्सर येऊन जाईल. त्यानंतर डिग्री आणि रिलेशन्स. ओके. त्यानंतर वॉर्म कसे रिलेटेड आहे, हॉटसाठी आणि कूल कोडसाठी. ओके. आता आहे महत्त्वाचा मुद्दा, आता येते नंबर पॅटर्न. ओके. मोस्टली याच टाईपचे क्वेश्चन विचारतात. ओके. नंबर पॅटर्न आणि अल्फाबेट पॅटर्न. ओके. आता बघूया, आता हे महत्त्वाचं आहे. यामध्ये बघा, कसे तुम्ही जर लक्षात दिलं तर यामध्ये कोणता पॅटर्न फॉलो होत आहे, यामध्ये कसा पॅटर्न फॉलो होत आहे. यामध्ये आपण जर ऑब्झर्व जर केलं तर 2 मल्टिप्लाय बाय 2 होत आहे, म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय 2 4 येत आहे. जर आपण याला 3ला जर मल्टिप्लाय केलं 2नी तर किती येईल, 6 येतील. ओके. म्हणजे हा पॅटर्न फॉलो होत आहे का, 6 आहे का यामध्ये. ओके, सी आहे, 6 आहे, ए आहे. फक्त तुम्ही इथं काय होत आहे, मल्टिप्लाय केल्यानंतर 4 येत आहे. इथं जर मल्टिप्लाय केलं तर आपण 3ने मल्टिप्लाय केलं 2नी, आन्सर किती आहे, 6. आन्सर आपल्या याच्यामध्ये आहे, ऑप्शनमध्ये आहे. दॅट इज द राईट आन्सर. त्यानंतर इथे 13वा क्वेश्चन. फर्स्ट ऑब्झर्व करायचं एकाच्यामध्ये, हे नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट होतो, याला म्हणतात. ओके. त्यानंतर आहे याला जर ऑब्झर्व केलं, ओके, याला जर आपण ऑब्झर्व केलं 4 आहे आणि 16 आहे. याला जर आपण मल्टिप्लिकेशन जर 4ला जर मल्टिप्लाय केलं 4ने, म्हणजे स्क्वेअर जर केला तर 16 येतो. ओके. तसंच जर आपण 5ला जर 5चा जर स्क्वेअर काढला तर किती येईल, 25 ऑप्शनमध्ये आहे. दॅट इज द राईट आन्सर. त्यानंतर येते सेम ॲज. यामध्ये जर आपण ऑब्झर्व जर केलं 6 आहे, 6ला जर 6ने मल्टिप्लाय केलं तर 36 येतो, म्हणजे स्क्वेअरच होता इथं. पण याला जर स्क्वेअर केलं तर आपण 64 होतो. 64 आहे का ऑप्शनमध्ये, दॅट इज द राईट, 64 आहे. त्यानंतर येते, आता हे ते महत्त्वाचा मुद्दा आहे, इथं कोणता आपला पॅटर्न फॉलो होत आहे. ओके. इथे सेम ॲज पॅटर्न फॉलो होत आहे. 3चा स्क्वेअर केला तर 9 होत आहे. त्यानंतर 9चा स्क्वेअर जर केला तर आपण 81 होत आहे. ओके. ऑप्शनमध्ये पण 81 आहे. आणि इथं जास्तीत स्क्वेअरची ॲड केलं आहे. इथं मल्टिप्लिकेशनचं पण ॲड होऊ शकतो. त्यानंतर प्लस पी. आपण नंबर सिरीज आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण नंबर सिरीजचे क्वेश्चन केल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर नक्की बघा, त्यामध्ये आपण पूर्ण जे नंबर सिरीजचे पॅटर्न होतं ना, इथं पण लागू होऊ शकतात. त्यानंतर इथे इम्पॉर्टंट आहे अल्फाबेट. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अल्फाबेटचे ते नंबरिंग कसं लक्षात ठेवायचे त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि त्यामध्ये आपण अल्फाबेट टेस्ट पण करून घेऊ. ओके. त्यानंतर इथे ए
आणि सी यामध्ये जर आपण जर ऑब्झर्व केलं तर +2 होत आहे. याची व्हॅल्यू किती आहे 1. याला जर आपण +2 केलं तर व्हॅल्यू येते 3. 3 कशाचा नंबर आहे सीचा, दॅट वाय इथे सी आला. त्यानंतर येते बीची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. 2मध्ये जर आपण 2 ॲड केला तर किती येईल, 2मध्ये केला तर 4 येईल. 4 कशाचा नंबर आहे डीचा. डी मीन्स डॉग. डी इज राईट आन्सर. डी इज राईट आन्सर. त्यानंतर येते 17 क्वेश्चन आहे. एम आहे मैतेरा. 13 मीन्स त्याचा नंबर आहे 13. ओके, 13 नंबर आहे. त्यानंतर येते 15 ऑक्टोंबर. ओके, 15 ऑक्टोंबर येतो म्हणजे प्लसिंग होत आहे. त्यानंतर येते 16 साल का प्रिन्स. ओके, त्यानंतर आपण जर इथं काय होत आहे +2 होत आहे. 13 + 2 15. यामध्ये जर आपण जर 2 प्लस केला तर 18 होत आहे. 80 कशाचा नंबर आहे 8चा. ओके, त्यानंतर सिम्बल हा पॅटर्न ते AZ आहे. AZ आहे, फर्स्ट कॅरेक्टर उचलत आहे आणि एक लास्टचा 26चा. ओके, सेम ॲज बी आहे. बी कशाचा आहे 2 आहे व्हॅल्यू. आणि अजून जर आपण मायनस केलं तर 25 होत आहे. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर प्लस होत आहे आणि जर आपला लास्ट जर वर्ड आहे त्याचे मायनस होत आहे. सेम ॲज CX आहे 3 येत आहे आणि 24 येत आहे. त्यानंतर येईल सी नंतर येते D. X नंतर येईल W. ओके, मायनस होत आहे ना, दॅट वाय DW. ओके, फर्स्ट कॅरेक्टर प्लस होत आहे आणि सेकंड कॅरेक्टर मायनस होत आहे. त्यानंतर येते वर्ड नंबर्स, म्हणजे त्या समपासून आपल्याला आन्सर कॅल्क्युलेट करायचा असतो. ओके, त्यानंतर कॅटची जी व्हॅल्यू आहे 24 आहे. मग त्यानंतर आपल्याला काढायची आहे बॅटची. सिम्पल आन्सर आहे बीची व्हॅल्यू किती 2 आहे. त्यानंतर याची व्हॅल्यू किती सिम्पल आहे कोणाला माहिती आहे 1 येईल. त्यानंतर येते टी मीन्स 20. टी मीन्स 20 + 2 12 + 1 32 23. दॅट आपली व्हॅल्यू किती 23. बी इज राईट आन्सर. ओके, हे तुम्हाला मी सांगून देतो. पुढच्या लेक्चरमध्ये मी हे कसं लक्षात ठेवायचं, तुमच्या अल्फाबेटची नंबरिंग कशी लक्षात ठेवायची त्याच्यावर पण लेक्चर तुम्हाला मी त्यामध्ये सांगून देतो. तुम्हाला अल्फाबेट टेस्टमध्ये आपण लेक्चर करणार आहोत ना, त्यामध्ये मी स्टार्टिंगला तुम्हाला नंबरिंग कशी लक्षात ठेवायची ते पण सांगून देईन. आणि त्यानंतर आपण जे मॉक टेस्ट ते पण स्टार्ट करून देऊ त्यामध्येच. ओके, त्यानंतर येते ऑब्जेक्ट आणि ग्रुप. हा मोस्टली विचारत नाही. मोस्टली काय असतात की तुम्हाला एक वर्ड नंबरचा सम विचारतो. त्यानंतर येते अल्फाबेटची अशीच पॅटर्न. त्यानंतर नंबरची मोस्टली तेच पॅटर्न जास्त विचारतात. पण महत्त्वाचं की सगळेच पॅटर्न आपण कवर केले पाहिजे. सोपीच आहे, फक्त समजून घ्यायला महत्त्व ना. त्यानंतर इथे ऑब्जेक्ट ग्रुप. फिश कशाचे रिलेटेड आहे, फिश कशाचे ग्रुप आहे फिश स्कूल. ओके, इट्स रॉंग आन्सर आहे. फिश कसं स्कूल आहे. ओके, सोडा क्वेश्चन. त्यानंतर येते रेन, फ्लड आणि फायर डी डॅमेज. ओके, हे महत्त्वाचं आहे. फायर कशाचे करतो, इफेक्ट काय होतं त्याचा, फायरचा इफेक्ट काय डॅमेज होतो, हे दॅट इज राईट. त्यानंतर टूल इजर टूल आहे. त्यानंतर कार्पेंटर कशासाठी यूज होतं, हॅमरसाठी. आणि रायटर काय यूज करतो, पेन. त्यानंतर आहे मटेरियल रिलेशन्स. गोल्ड कशासाठी यूज होतं, रिंगसाठी. आणि वूड हॉलसाठी होते, चेअरसाठी पण यूज होते, आणि टेबलसाठी यूज होते, आणि डोरसाठी यूज होते. त्यानंतर ते सिक्वेन्स रिलेशन्स. हो, हे असे पण क्वेश्चन येतात. हा क्वेश्चन मला आठवण आल्यानंतर सांगतो मला, असं क्वेश्चन पण येतात. मी कुठेतरी बघितलं आहे महाराष्ट्र एमसीमध्ये या 2-3 वर्षाच्या आधी आला वाटते क्वेश्चन असाच. ओके, त्यानंतर मंडे, थर्सडे. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी. अरे सिम्पल आन्सर आहे ना, प्लस होत आहे ना. मंडे नंतर काय थर्सडे येते. त्यानंतर जानेवारी नंतर काय फेब्रुवारी. मग या रिलेशनला तुम्ही लक्षात द्या. या रिलेशन जर तुम्हाला हे रिलेशन तुम्हाला समजलं, त्यानंतर हेच रिलेशन तुम्ही त्याला लागू करायचं. त्यानंतर इथे लास्ट क्वेश्चन आहे आपला की 1 to मनी रिलेशन्स. ट्री लिव्ह संघ होते आणि बुक्स पेजेस संघ. ओके, तर तुम्हाला सांगून देतो तुम्ही काय करायचं. सगळ्यात पहिले फट आयडेंटिफाय रिलेशन टाईप करायचं. म्हणजे कोणती रिलेशन फाईड होते त्यामध्ये आपण जर बघितलं, ट्रीज कशा रिलेटेड लिव्समध्ये. ओके, बुक्स कशा रिलेटेड होईल मग त्यानंतर पेजेसमध्ये.
आणि मोस्टली जे अल्फाबेट आहे अल्फाबेटशी रिलेटेड आणि अल्फाबेट आणि नंबर अल्फाबेट आणि नंबर मोस्टली 2 प्रकारचेच क्वेश्चन विचारतात महाराष्ट्र एमसीमध्ये. आणि पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला नंबर पण शिकून देईल खूप इझी लेवलमध्ये, म्हणजे तुम्ही कधीच बोलूच शकत नाही. आणि त्यानंतर जे ब्लड रिलेशन ते पण तुम्हाला असं सोप्या भाषेत लर्न करून देईल की तुम्ही कधीच बोलू शकत नाही. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे ब्लड रिलेशन्स आणि डायरेक्शन टेस्ट आणि पुढच्या लेक्चरमध्ये बघत आपण अल्फाबेट टेस्ट आणि कोडिंग डिकोडिंग हे 4 कन्सेप्ट मोस्टली 2 किंवा 3 मार्काचे येतात. आणि ब्लड रिलेशनमध्ये तर कधी 3 किंवा 4 क्वेश्चन येतात महाराष्ट्र एमसीमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लास्टला लेक्चरला बघू आपण ते. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अल्फाबेट स्टेट बघू आणि अजून कोणतं तरी आहे सिलोलॅझम ते पण बघूया. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये ते बघूया आणि त्यानंतर आपले 2 किंवा 3 क्वेश्चन रिमेनिंग राहील. ओके. त्यामध्ये आपण या मंथच्या आखरी जेवढे पण लेक्चर लॉजिक रिजनिंगची पूर्ण कवर करून घेऊ. आणि तुम्हाला जो सांगून देतो की मी या लॉजिकल रिजनिंग सिरीजमध्ये जे इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र सिरीजमध्ये दरवर्षी विचारतातच 2 किंवा 3 क्वेश्चनसाठी तेच कन्सेप्ट आपण या प्लेलिस्टमध्ये कवर करणार आहोत. जे कधी येतात कधी नाही येत ते एक आपण लेक्चर करणार नाही आहोत या सिरीजमध्ये. ओके. चला मग जर व्हिडिओ आवडला असेल तर फक्त एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट नक्की मारा. एक कमेंटमध्ये लिहा तुम्ही तुमची इच्छा काय लिहिलं, थँक्यूवर लिहिलं तरी चालेल. काऊन बिकॉज एवढं जो मटेरियल आहे ते ऑर्गनाईज करायला आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप मेहनत लागते. बिकॉज एवढं जे क्वेश्चन आहे तुम्हाला ते फील पण झाला पाहिजे की महाराष्ट्रीयन स्टुडंट विचारू शकतात दॅट टाईपचे क्वेश्चन्स. ओके. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग बाय.